नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनअकॅडमी या देशातल्या सगळ्यात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी भूषण धूत पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपलं डिस्कशन चाललेलं होतं, तर आपण सध्या कशावरती वर्क करत होतो. तर आपल्याला सध्या वर्क चाललेलं होतं रिझनिंग. आपण सध्या कोणते कोणते टॉपिक संपवलेले आहेत. आपण इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनचा पार्ट जो आहे तो पूर्णतः आपण क्लिअर केला आहे. त्यानंतर डिसिजन मेकिंगचे आयोगाचे आलेले प्रश्न जे आहेत ते आपण घेतलेले आहेत. ओके. आणि अगेन रिझनिंगमधलं आणि मेंटल ॲबिलिटीमधला पहिला टॉपिक आपण जनरल मेंटल ॲबिलिटी घेतला आहे. आणि इन्सर्टिंग अ मिसिंग कॅरेक्टर म्हणजेच काय गाडलेली संख्या किंवा अक्षर शोधणे हा सुद्धा टॉपिक आपण काय केलेला आहे, संपवलेला आहे. ठीक आहे मित्रांनो. मग आता नेक्स्ट टॉपिक आपण घेऊया त्याच्यामध्ये. सो लॉजिकल रिझनिंगचा हा जो टॉपिक आहे एक्झामिनेशनच्या दृष्टीने प्रचंड महत्त्वाचा टॉपिक आहे. आणि अशी कोणतीही राज्यसेवा परीक्षा कदाचित नसेल, म्हणजे फक्त एकच वर्ष राज्यसेवा परीक्षेत त्यावरती प्रश्न नाही आलेला, नाहीतर दरवर्षी या टॉपिकवरती प्रश्न तुमचा आलेला आहे. अगेन त्याचप्रमाणे UPSCची पूर्वपरीक्षा जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा कंबाईन PSI STI ASO याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हा टॉपिक विचारण्यात येतो. कोणती म्हणजे मला वाटतं की फ्रॉम बेसिक लेवल एक्झामिनेशनपासून तर MBA एंट्रन्सपर्यंत बँक PO असेल, स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, या सगळ्याच याच्यामध्ये तुम्हाला या टॉपिकचा फायदा होऊ शकतो. विशेषतः मी पूर्ण तुम्हाला टॉपिक मराठीमध्ये शिकवणार आहे. जसं की विद्यार्थी मित्रांनो, आपला नेहमी भर असतो की मी पहिले कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगवरती जास्त भर देतो. प्रत्येक टॉपिकचं तुम्हाला माहिती की पहिलं लेक्चर तुम्ही काय करता की डायरेक्ट एक्झाम्पल घेता आणि ते एक्झाम्पलने सॉल्व करायला सुरुवात करता. तसं न करता आपण पहिलं हे लेक्चर पूर्णतः कन्सेप्ट्स काय आहेत नेमकी ते बघूयात. त्याच्यानंतर पुढचा पाठ बघूयात. त्याच्या आधी विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले माझा परिचय करून देतो. माझं नाव भूषण धूत आहे आणि माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर इंजिनिअरिंग फ्रॉम शेगाव इंजिनिअरिंग कॉलेजमधनं, दॅट इज अमरावती युनिव्हर्सिटी. त्यानंतर मला 2 वर्षाचा सिमेन्स या जर्मन मल्टीनॅशनल कंपनीमध्ये वर्क करण्याचा अनुभव आहे. त्यानंतर मी रिझाईन केला आणि UPSCची काही वर्ष प्रिपरेशन केलेली आहे. सध्याच्या माझ्या टीचिंग करिअरमध्ये मी CSAT कॉम्प्रिहेन्सिव्ह मॅन्युअल हे जे काही CSATसाठी पुस्तक आहे प्रगती बुक्स प्रायव्हेट लिमिटेडचं, त्याचा मी लेखक आहे. तर माझं पुस्तक जे आहे, जे वाचलं नसेल एक्झामच्या आधी नक्की रेफर करा, तुम्हाला बराच फायदा होईल. त्यामध्ये UPSCचे सुद्धा आणि MPSCचे सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्रश्न जे आहेत ते सॉल्व करून दिलेले आहेत. तसेच मी गेस्ट फॅकल्टी आहे आणि मी बऱ्याच ठिकाणी काय केलेले आहेत, माझे वर्कशॉप कंडक्ट केलेले आहेत. मग त्याच्यामध्ये स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स, ज्याला आपण म्हणतो काय SIAC मुंबई. ओके. अगेन डॉक्टर आंबेडकर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन सेंटर यशदा पुणे. सो यशदा पुणे जे आहेत ACEC यशदा ज्याला म्हणतात, तिथे सुद्धा मी गेस्ट फॅकल्टी आहे. अगेन सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन सेंटर जी आहे, सो तिथेसुद्धा मी गेस्ट फॅकल्टी आहे. गव्हर्मेंट ट्री आयस ट्रेनिंग सेंटर औरंगाबाद, नाशिक, नागपूर, कोल्हापूर आणि अमरावती. सो हे जे काही सेंटर्स आहेत ज्याला आपण गव्हर्मेंट ट्री आयस ट्रेनिंग सेंटर म्हणतो, या इथे मी टीच केलेलं आहे. त्यानंतर बार्टी पुणेच्या बँक PO बॅचेसेस इथे पण मी हे केलेलं आहे. आणि माझं टेलिग्राम चॅनल आहे भूषणधूत अकॅडमी नावाने, किंवा तुम्ही ज्याला म्हणतात CSAT_भूषण, आणि त्याच नावाने भूषणधूत अकॅडमीचं माझं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे. आणि मी महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता अशा काही रिनॉन्ड न्यूजपेपर्स जे आहेत, लोकमत वगैरे, याच्यामध्ये आर्टिकलसुद्धा स्पर्धा परीक्षेवर लिहिलेले आहेत. तर मित्रांनो, सो हे CSAT_भूषण किंवा भूषणधूत अकॅडमी हे माझं टेलिग्राम चॅनल आहे, हे सुद्धा तुम्ही जॉईन करू शकताय. तर चला, आपण सिलॉझमवरती बघत होतो, तर आताचा टॉपिकला सुरुवात करूया. मी तुम्हाला सांगितलं की एक्झामच्या दृष्टीने फार महत्त्वाचा टॉपिक, पण आपण याचा अभ्यास कसा करतो. आपण डायरेक्ट एक्झाम्पल, समजा आपण इथे घेतलं आहे, हे बघा सॅम्पल एक्झाम्पल्स आहेत, याच्यामध्ये डायरेक्ट आपण काय घेतो, एक्झाम्पल सॉल्व करायला सुरुवात करतो. आता हे होकारार्थी विधान आहेत ते समजायला काय सोपे, पण जेव्हा नकारार्थी विधानं येतात मित्रांनो, तेव्हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो. नकारार्थी विधानाला तुम्ही सिरियसली घेत नाही. तुम्ही जसं होकारार्थीची स्टेप आहे तशीच नकारार्थीला यूज करता, आणि काय होतं की नकारार्थीमधले सुद्धा तुमचे काही विधानं बरोबर येतात. मग तुम्ही त्याला वाटतं की नाही होत आहेत का, एखादं चुकतं आहे ना, आपलं 5 विधानं सॉल्व करते, एखादं चुकतं ते चुकेलच, पण ते सुद्धा आपल्याला चुकायला नको. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता तेव्हा आणि हे जेव्हा केव्हा चुकणार नाही, जेव्हा तुमची चांगली प्रॅक्टिस झालेली असेल तेव्हा चुकणार नाही. सगळ्यात पहिले सिलॉजिझम समजण्याआधी, सिलॉजिझम ही जी टर्म आहे, सो सिलॉजिझम याचा अर्थ काय, असं काय टर्म आहे. तर बाकीचे टॉपिक कशातले पझल्स आहे आपल्याला कळतं, पण हे सिलॉजिझम म्हणजे काय, अशी वेगळी टर्म का दिलेली आहे आणि असं नाव काय आहे, बरोबर ना. सो सिलॉजिझम हे जे नाव आलेलं आहे, सो हे एका ग्रीक शब्दापासून आलेलं आहे.
सिलॉजिझम हा जो टॉपिक आहे हा ग्रीक सिव्हिलायझेशनने आपल्याला दिलेला आहे. ग्रीक सिव्हिलायझेशनमध्ये जर का आपण बघितलं तर ॲरिस्टॉटल, जर तुम्ही बघितलं की एन्शियंट जगातला सगळ्यात बुद्धिमान व्यक्ती ज्याला समजण्यात येतो तो म्हणजे कोण आहे, ॲरिस्टॉटल आहे. आणि ॲरिस्टॉटलने सिलॉजिझमचा कन्सेप्ट दिलेला आहे. हे जे सिलॉजिझम तुम्हाला आजही अवघड जातं, इतके एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायला अवघड जातात. 2000 वर्ष आधी आजच्या इमॅजिन करा मित्रांनो. आणि आता तरी आपण व्हेन डायग्राम मेथड घेतो, तेव्हा तर व्हेन डायग्राम पद्धतीसुद्धा नव्हती. तर तेव्हा सिलॉजिझमचे जे काही उदाहरणं आहेत ते सिलॉजिझमचे उदाहरणं वरती ॲरिस्टॉटलने पुस्तकं लिहिलेली आहेत. ओके, आणि त्यातून त्यांनी सांगितलं की लॉजिक कसं लावायचं. तर हा जो पार्ट आहे हा डिडक्टिव्ह लॉजिकचा पार्ट आहे. सिलॉजिझम इज अ पार्ट ऑफ डिडक्टिव्ह लॉजिक. डिडक्टिव्ह लॉजिक म्हणजे काय, डिडक्शन करणं, एखादी गोष्ट काय करणे, डिड्यूस करणे. डिड्यूस करणे म्हणजे काय, दिलेली इन्फॉर्मेशन आहे. लॉजिकचे दोन प्रकार आहेत, एक आहे इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह. इंडक्टिव्ह म्हणजे काय, जी काही दिलेली इन्फॉर्मेशन त्याच्यावरती काहीतरी एक्स्ट्रा थिंक करणं म्हणजे इंडक्टिव्ह इन्फॉर्मेशन. डिडक्टिव्ह म्हणजे काय, डिडक्शन म्हणजे काय, तर जी काही दिलेली इन्फॉर्मेशन आहे त्यातूनच काहीतरी काय काढणं, निष्कर्ष काढणं. मग सिलॉजिझम म्हणजे काय, आता बघा, आता हे डिडक्शनचे उदाहरण आपण इथे मध्ये घेतोय. आता तुम्हाला एकदम पहिले मग आता हे काय सांगायचं, काही लोकांना वाटलं असेल सिलॉजिझम म्हणजे काय, काही ना तेच माहिती नसेल, तर आपण घेऊया त्याच्यामध्ये. बघा, सिलॉजिझममध्ये काय असतं की काही तुम्हाला अशी विधानं दिलेली असतात. बघा, ही इथे तुम्हाला विधानं आहेत. सर्व शिक्षक डॉक्टर्स आहेत, सर्व डॉक्टर्स इंजिनियर्स आहेत, अशी काहीतरी तुम्हाला काय दिलेली असतात, विधानं दिलेली असतात. आणि या विधानाचा संदर्भ घेऊन या विधानावरनं आपल्याला काहीतरी निष्कर्ष दिलेली असतात. खाली पहिले काय देतील, तुम्हाला काही विधानं देतील, त्यानंतर खाली काय देणार, तो आणखी काही निष्कर्ष देणार. आणि या विधानांचा अभ्यास करून या 3 विधानावरनं पुढे कोणती निष्कर्ष योग्य आहेत हे आपल्याला काय करायचं असतं, फाइंड आउट करायचं असतं. यालाच आपण काय म्हणतो, यालाच म्हणतो आपण सिलॉजिझम. ओके, याला काय म्हणतो आपण, सिलॉजिझम. तर मग सगळ्यात पहिले मित्रांनो आपल्याला काहीतरी विधानं दिलेली असतील, बरोबर आहे. मग या विधानांनाच काय म्हणतो आपण, प्रिमाइस म्हणतो, बरोबर. सो या विधानांना ज्याच्यावरनं आपल्याला काहीतरी निष्कर्ष काढायचा असतो, त्यासाठी जी काही दिलेली विधाने आहेत त्याला आपण काय म्हणतो, प्रिमाइस म्हणतो. ओके, अगेन किंवा काही लोक याला कॅटेगोरियल स्टेटमेंटसुद्धा म्हणतात. आता बघा, फक्त विधानच नव्हे, निष्कर्षसुद्धा तुम्ही जर का बघितले तर हे काहीतरी विशिष्ट पॅटर्नमध्ये स्टेटमेंट्स आहेत. हे बघा, ही सगळी स्टेटमेंट्स एका विशिष्ट पॅटर्नमध्ये आहेत, बरोबर. म्हणजे इथे तुम्ही बघितलं, सर्व शिक्षक डॉक्टर्स आहेत. ओके, सो काय दिले त्यांनी, सर्व शिक्षक डॉक्टर्स आहेत असं विधान दिलेलं आहे. ओके, अगेन इथे बघा, काही विद्यार्थी शिक्षक आहेत. ओके, सो असं सुद्धा विधान दिलेलं आहे. आता इथे हे जे विधान आहे हे शिक्षक आणि डॉक्टर्स याच्यामधला काय सांगतो, संबंध सांगतो. हे सेकंड विधान आहे, डॉक्टर्स आणि इंजिनियर याच्यामधला काय सांगतो, आपल्याला संबंध सांगतो. हे थर्ड विधान, इंजिनियर्स आणि विद्यार्थी याच्यामधला आपल्याला काय सांगतो, संबंध सांगतो. सो हे बघा, सो हे आता तुम्ही बघितलं, शिक्षक, डॉक्टर्स, इंजिनियर्स, विद्यार्थी, हे जे काही आहेत ह्या सगळ्या कॅटेगरीज आहेत. ह्या काय कॅटेगरीज म्हणजे काय, शिक्षक एक कॅटेगरी आहे लोकांची, डॉक्टर्स एक लोकांची काय कॅटेगरी आहे. तर म्हणून इथे काय मांजर असेल, कधी उंदीर असेल, वाघ असेल, हत्ती असेल, हे सगळे काय आहेत, सो हे कॅटेगरीज आहेत, बरोबर आहे. म्हणून या कॅटेगरीजचा संबंध घेऊनच असे काहीतरी स्टेटमेंट फ्रेम केलेले असतात. ओके, तुम्ही जर का बघितलं तर सिमिलॅरिटी आहे या स्टेटमेंटमध्ये. बघा, स्टार्टिंगला एक तर काही असेल किंवा काय असेल, सर्व असेल. निगेटिव्ह स्टेटमेंट असेल तर कोणताही असेल. त्यानंतर 2 काय असतील, कॅटेगरीज असतील. आणि त्यानंतर एंडला आहेत किंवा काय नाहीत, असे 2 काय असतील, काहीतरी विधानं असतील, बरोबर आहे ना. सो अगेन म्हणजेच प्रत्येकाचा पॅटर्न असा ठरलेला आहे. आता यातले सगळे विधानं जे आहेत ते तुम्हाला डिफरंट कॅटेगरीमधला काय सांगतात, संबंध सांगतात. म्हणून यांना काय म्हणतात, कॅटेगोरियल स्टेटमेंट. म्हणून यांना काय म्हणतात, कॅटेगोरियल स्टेटमेंट. कारण ते जे स्टेटमेंट्स आहेत ते कशामध्ये डील करतात, कॅटेगरीजमध्ये डील करतात. हे सर्व, काही वगैरे वगैरे हे जे स्टेटमेंट्स आहेत, सो दीज आर डीलिंग इन अ कॅटेगरीज, दॅट्स वाय दीज आर नोन ॲज एन कॅटेगोरियल स्टेटमेंट्स. ओके, हां. मग आता अगेन याच्यामध्ये जर का आपण बघितलं, सिलॉजिझममध्ये आपण बघितलेलं आहे की आपण याच्यामध्ये कॅटेगरीचं डील करतो, त्याच्यावर निष्कर्ष काढतो, म्हणून कॅटेगोरी स्टेटमेंट. तर आपण पहिले बघूयात की हे स्टेटमेंट किती टाईपची असू शकतात. म्हणजे जेव्हा आपण सिलॉजिझमचं स्टडी करतोय, मी तुम्हाला सांगितलं की ही एक्झाम, हे लेक्चर खूप महत्त्वाचं आहे. काहींना वाटत असेल डायरेक्ट एक्झाम्पलला सॉल्व करा, पण मी तुम्हाला माहिती आहे की माझं टीचिंग मेथड काय आहे. डायरेक्ट मी एक्झाम्पलला सॉल्व करत नाही आणि काहीतरी बोलबच्चनच्या ज्या ट्रिक आहेत, शॉर्ट ट्रिका वगैरे असं सांगत फालतू याच्यात पडत नाही. आपल्याला अभ्यास जो आहे पुन्हा कन्सेप्च्युअलच असला पाहिजे, हे लक्षात घ्या, बरोबर आहे ना. सो कधी फालतूचा टाइमपास करणं किंवा हे करणं उगाच काय, तर म्हणून लक्षात घ्या की इन जनरल या इथे. ओके, सो आपण जेव्हा त्याच्यामध्ये जर का बघितलं तर असे काही कॅटेगोरी स्टेटमेंट आहे. तर नेमकं सिलॉजिझममध्ये स्टेटमेंट किती टाईपचे पॉसिबल आहेत. मग आता हे आपले, सो जगामध्ये बघा मित्रांनो फक्त 4 टाईपचे स्टेटमेंट काय आहेत, पॉसिबल आहेत. ओके, सो
इन जनरल जगामध्ये किती आहेत मी तुम्हाला सांगितलं, 4 टाईपचीच विधानं पॉसिबल आहेत. हे जे काही सर्व काहीचे विधान आहेत ना, तर हे किती टाईपचे पॉसिबल होतील, 4 टाईपचेच. समजा आपण इथे घेतलेत ते, आणि इंग्लिशमध्ये पण मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत. सो टाईप ऑफ द स्टेटमेंट, आणि खाली मराठीमध्ये दिलेले ऑल यस आर पी, हे झालं पहिलं विधान. सो नंबर 1 हे काय म्हणतं, ऑल यस आर पी, म्हणजे सर्व यस हे काय आहेत, पी आहेत. दुसरं, नो यस इज पी, म्हणजे एकही किंवा काय कोणताही यस हे किंवा हा, बरोबर ना. सो हे असेल किंवा काय, हा पी नाही. ओके. देन थर्ड, काही यस हे काय आहेत, पी आहेत. सो काही यस हे पी आहेत, आणि अगेन काही यस हे काय आहेत, पी नाहीत. काही यस हे पी आहेत आणि काही यस काय नाही, पी नाहीत. ओके. सो अशी जगामध्ये मित्रांनो 4च टाईपची विधानं तुम्हाला सिलॉजिझममध्ये, या 4च टाईपची विधानं येतील. याच्या सोडून जर का कोणतं वेगळं विधान आलं असेल तर लक्षात घ्या की तुम्हाला या 4पैकी कोणत्या तरी स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये ते विधान जे आहे ते काय करावं लागेल, कन्व्हर्ट करावं लागेल. तर असा पॅटर्न असतो याच्यामध्ये. मग प्रत्येक पॅटर्नमध्ये पहिली जी काही टर्म असते ती काय असते बघा, कधी ती ऑल असेल, कधी नो असेल, कधी काय असेल, सम, म्हणजे काय सर्व असेल, एकही किंवा कोणताही नाही, काही किंवा काय असेल, काही असेल. तर हे पहिलं जे काही विधान आहे हे तुम्हाला काय सांगतं, हे तुम्हाला क्वांटिटी सांगतं. म्हणजे तुम्हाला काय सांगतं हे विधान, हे संख्या सांगतं ना. या वर्गातले सर्व विद्यार्थी असं काही विधान असेल, मग सर्व विद्यार्थी किती असे, सर्व, बरोबर आहे ना. मग सर्व असेल तर मग आता इथे जर का आपण बघितलं सर्व विधान आलेले आहे, म्हणजेच तो क्वांटिटी सांगतो. काही विद्यार्थी, या वर्गातले काय, काही विद्यार्थी. आता काही हा जो शब्द आहे हा सुद्धा तुम्हाला काय सांगतो, सो हा सुद्धा तुम्हाला काय सांगतो, क्वांटिटी सांगतो, बरोबर. सो काही हा जो काही शब्द आहे हा सुद्धा तुम्हाला काय सांगतो, क्वांटिटी सांगतो. एकही नाही किंवा काय कोणताही नाही, सो एकही नाही किंवा कोणताही नाही हे सुद्धा विधान तुम्हाला काय सांगतं, क्वांटिटी सांगतं. सो हे सुद्धा विधान तुम्हाला काय सांगतं, क्वांटिटी सांगतं, बरोबर आहे. सो म्हणून जे क्वांटिफायर, याला म्हणून म्हणतात, जो क्वांटिटी सांगतो त्याला काय म्हणतात आपण, क्वांटिफायर. यालाच मराठीमध्ये म्हणतो आपण क्वांटिफायरला उपसर्ग. ओके. सो यालाच आपण काय म्हणतो, उपसर्ग. नंतर इथे जर का तुम्ही बघितलं मित्रांनो, यस किंवा पी किंवा आधीच्या याच्यामध्ये जे होते शिक्षक, डॉक्टर्स वगैरे, ह्या काय आहेत, कॅटेगरीज आहेत. सो ह्या काय कॅटेगरीज आहेत. सो कोणत्याही सिलॉजिझमच्या विधानामध्ये 2 टाईपच्या कॅटेगरीज असतात. सो इथे जी आहे तुम्ही जर का बघितलं तर यस आणि पी या काय आहेत, कॅटेगरीज आहेत. ओके. मग या कॅटेगरीमध्ये सुद्धा मेनली महत्त्वाची कॅटेगरी कोणती, यस की पी. तर जर का आपण याच्यामध्ये बघितलं तर हे जे काही सर्व आहे हे पी बद्दल सांगतं की यस बद्दल सांगतंय, यस बद्दल सांगतंय. कोणताही हे कोणाला धरून आहे, यसला, काही यस. सो इथे जी मेन पहिली जी आहे की ज्याच्याबद्दल क्वांटिफायर आपल्याला इन्फॉर्मेशन सांगतो, ही पहिली जी मेन कॅटेगरी आहे याला आपण काय म्हणतो, सो त्याला म्हणतात त्याला म्हणतो आपण सब्जेक्ट, बरोबर आहे. सो त्याला काय म्हणतो आपण, सब्जेक्ट, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, कर्ता. ओके. सो ज्याच्याबद्दल क्वांटिफायर मेन इन्फॉर्मेशन सांगतो तो झाला काय, सब्जेक्ट किंवा काय, कर्ता. व्हेअर ॲज जी सेकंड कॅटेगरी आहे, सो व्हेअर ॲज जी काही आपली याच्यामध्ये सेकंड कॅटेगरी इथे पी आहे, इथे जर काय बघितलं पी आहे. किंवा याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर पहिली कॅटेगरीमध्ये शिक्षक, हा जो शिक्षक किंवा इंजिनियर पहिला पार्ट आहे हा काय झाला, कर्ता झाला. आणि सेकंड जो आहे, सो हा पहिला काय झाला, सब्जेक्ट झाला. तो सेकंड काय, ऑब्जेक्ट का म्हणून दिला, त्याला ऑब्जेक्ट नाही म्हणतात, त्याला काय म्हणतात, प्रेडिकेट म्हणतात. त्याला काय म्हणतो आपण, प्रेडिकेट. सो प्रेडिकेट म्हणजे याला आपण काय म्हणतो, विधेय म्हणतो. सो प्रेडिकेट म्हणजेच याला आपण काय, पी जो आहे, मग पी इथे काय आहे, विधेय आहे. ओके. सो हा काय, सो दॅट इज नोन ॲज अ प्रेडिकेट. ओके. आणि याला म्हणतो आपण प्रेडिकेट. आणि आहेत किंवा नाहीत. ओके. सो आहेत किंवा नाहीत, एखादी गोष्ट आहे किंवा नाही आहे हा त्याचा फायनल संबंध त्याच्यामध्ये सांगतं. तर याला म्हणतो आपण कपुला. कपुला म्हणजे काय, कपलिंग, 2 गोष्टी जोडणं म्हणजेच काय होतं, कपुला होतं, बरोबर आहे. सो मग आता इथे हा जो आहे, जो कपुला ज्याला आपण म्हणतो त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो, दुवा म्हणतो. सो कोणतंही जर का तुम्ही स्टेटमेंट बघितलं तर कोणतंही जे का स्टेटमेंट आहे त्याचं फ्रेमिंग अशा 4 पार्टमध्ये होतं. सो पहिलं म्हणजे काय, उपसर्ग. दुसरा म्हणजे काय, कर्ता. तिसरा म्हणजे काय, विधेय. आणि चौथा म्हणजे काय, दुवा. आणि जेव्हा आपण हे असे स्टेटमेंट बघतो, सो उपसर्ग, कर्ता, विधेय, दुवा, तेव्हाच आपलं काय होतं निर्माण, सो त्याला म्हणतो आपण कॅटेगोरियल स्टेटमेंट. तर लक्षात घ्या, कॅटेगोरियल स्टेटमेंट जे आहेत किंवा मग कॅटेगोरियल स्टेटमेंटचा जो पॅटर्न आहे तो बघा प्रिमाइसमध्ये सुद्धा आणि निष्कर्षामध्ये सुद्धा सेमच आहे. सो हे 4 आणि निष्कर्ष आणि प्रिमाइसमध्ये काही स्टेटमेंट आहेत या 4 टाईपचेच असू शकतात. याच्या सोडून जर का स्टेटमेंट आले तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत की कधी कधी काय, सो असं सुद्धा फक्त असा शब्द येऊन पण येतं विधान. सो त्याची आपण वेगळे पॅटर्न्स पुढे बघूयात. आपल्याला सध्या मी तुम्हाला सांगितलंय ही सिरीज आपली फार आता कंटिन्युअसली 10 दिवस मी तुम्हाला गाईड करणार आहे, स्टेप बाय स्टेप. तसे तुमचे जे आहेत याच्यामध्ये कन्सेप्ट आहेत ते आपोआप
लेक्चर्सच्या नुसार क्लिअर होत जातील. आता आपल्या लक्षात आलं की कोणते क्वांटिफायर जे आहेत, सो क्वांटिफायर करता, विधेय आणि दुवा. अगेन आता आपल्याला या त्याच्या क्वांटिफायरच्या बेसिसवरती स्टेटमेंटला काय करायचं आहे, स्टेटमेंट आपल्याला डिफरन्शिएट करायचे आहेत. मग जर का आपल्याला स्टेटमेंट डिफरन्शिएट करायचे असतील तर कशा प्रकारे आपण डिफरन्शिएट करू शकतो. सो आता बघा इथे सर्व एस ए पी आहेत. आता आपल्याला जर का स्टेटमेंटला याला डिफरन्शिएट करायचं आहे तर आपण कोणत्या कोणत्या बेसिसवरती हे स्टेटमेंट काय करू शकतो, डिफरन्शिएट करू शकतो ते बघूयात आपण. ओके, सो कोणत्या कोणत्या स्टेटमेंटवरती आपण त्याला डिफरन्शिएट करू शकतो. तर आहेत नाहीत हे जे आहेत, एक तर आहेत आहे किंवा काय नाहीत आहे. मग जे आहेत विधान आहे त्याला आपण काय म्हणतो, सकारात्मक म्हणतो. आणि जे नाहीत विधान आहे त्याला आपण काय म्हणतो, नकारात्मक म्हणतो. सो जे आहेत विधान आहेत, सो दीज आर नोन ॲज व्हॉट, अफर्मेटिव्ह विधान. सो दॅट इज व्हॉट सकारात्मक विधान आहे. ओके, आणि नाहीत आहेत त्याला आपण काय म्हणतो, नकारात्मक विधान म्हणतो. सो आहेत म्हणजे सकारात्मक आणि नाहीत म्हणजे काय, नकारात्मक. अगेन याच्यामध्ये सर्वचे जे काही विधान आहेत किंवा एकही विधान जे आहेत, बरोबर आहे. सो सर्व किंवा एकही, सो हे जे काही विधान आहेत त्याला आपण काय म्हणतो, आता बघा या वर्गातले सर्व विद्यार्थी. मग सर्व विद्यार्थी आले म्हणजेच काय, पहिले तर आपण दोन बेसिसवर, पहिल्या बेसिसवरती त्यांना डिटरमाइन केलं, सकारात्मक किंवा काय, नकारात्मक. सो आहेतचं विधान असेल तर ते सकारात्मक विधान झालं, नाहीतचं विधान असेल तर काय, नकारात्मक विधान झालं. ठीक आहे मित्रांनो, इथपर्यंत लक्षात आलं प्रत्येकाला. ओके, अगेन आता याच्यामध्ये आपल्याला आणखी डिस्ट्रीब्यूट जर का करायचं झालं तर क्वांटिफायरच्या बेसिसवरती आपण त्यांना डिफरन्शिएट करू शकतो. जेव्हा सर्व विद्यार्थी येतात, मी म्हणतो या वर्गातले सर्व विद्यार्थी, म्हणजेच मी सगळ्याच विद्यार्थ्यांबद्दल बोलतोय, म्हणजेच ते विधान कसं झालं, युनिव्हर्सल विधान झालं, बरोबर आहे ना. सो अफर्मेटिव्ह म्हणजे काय, पॉझिटिव्ह स्टेटमेंट आणि निगेटिव्ह स्टेटमेंट, बरोबर. सो सकारात्मक नकारात्मक, सकारात्मक नकारात्मक. आता युनिव्हर्सल म्हणजेच कसं विधान आहे, हे विश्वव्यापी आहे. ओके, आणि जे विधान जे आहे त्याच्यामध्ये आता एकही विद्यार्थी, या वर्गातला एकही विद्यार्थी असा नाही, मग त्यामध्ये सुद्धा आपण गॅरंटी घेताना वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला संबोधून बोलले. मी म्हणतो की एकही वर्गातला एकही विद्यार्थी खोटारडा नाही असं विधान आहे. मग एकही नाही म्हणजेच काय, सगळेच काय खरे बोलणार आहे. मग ते सुद्धा विधान बघा, एकही नाहीचं विधान सुद्धा कसं आहे, युनिव्हर्सलच विधान आहे. ते सुद्धा कसं आहे, विश्वव्यापीच आहे. ओके, सो ते सुद्धा विधान काय आहे, विश्वव्यापीच आहे. ओके, अगेन उपसर्ग. सो याच्यामध्ये काहीचं विधान होतं, बरोबर आहे ना. सो इथे काय विधान होतं, सो काहीचं विधान होतं. सो काहीचं जे काही विधान आहे, सो काही असे पी आहेत आणि काही असे काय पी नाहीत. ओके, सो काही असे काय पी आहेत. आता काही आहे या वर्गातले काही विद्यार्थी, तर हे युनिव्हर्सल स्टेटमेंट होईल का, नाही. कारण काही हे जे काही वाक्य आहे हे युनिव्हर्सली म्हणू शकत नाही. तर जे विधान युनिव्हर्सल नसतं, काही विद्यार्थ्यांना संबोधून असतो, वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांना संबोधून नसतो, त्या विद्यार्थ्यांना सो ते विधान जे आहे त्याला म्हणतो आपण विशिष्ट विधान. सो बरोबर आहे. सो विशिष्ट विधान. अशा प्रकारे या दोन बेसिसवरचा यूज करून आपण 4 टाईपचे काय बनवले, स्टेटमेंट बनवलेले आहेत. सो या दोन बेसिसवरती आपण किती टाईपचे स्टेटमेंट बनवले आहेत, 4 टाईपचे स्टेटमेंट बनवलेले आहेत. सो पहिलं टाईपचं स्टेटमेंट जे आहे, सर्व यस ए पी आहेत, हे पहिल्या टाईपचं स्टेटमेंट होतं. सर्व यस काय आहेत, पी आहेत. याला आपण काय म्हणतो, विश्वव्यापी सकारात्मक. सो दॅट इज व्हॉट नोन ॲज युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह. ओके, सो युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह किंवा विश्वव्यापी काय, सकारात्मक. यालाच मित्रांनो कोड लँग्वेजमध्ये म्हणतात. सो याचा कोड आहे, तर का म्हणतात त्याला, आधीपासून हाच कोड दिलेला आहे, असं काही नाही. तुम्ही याला पाहिजे तुम्ही ABCD घ्या, पण आधीपासूनच फ्रॉम द बिगिनिंग टाईम याला ए टाईपचं स्टेटमेंट म्हणतात. एकही किंवा कोणताही यसा पी नाही, विश्वव्यापी नकारात्मक. सो विश्वव्यापी आहे कारण एकही नाही किंवा कोणताही नाही आणि नकारात्मक विधान आहे. सो दिस इज नॉट ई टाईप. ओके, सो हे विधान काय झालं, ई टाईप झालं. काही यसे पी आहे. सो काही यसे पी आहेत. अगेन सकारात्मक आहे आणि काही आहे विशिष्ट कॅटेगरीला आहे. सो अगेन विशिष्ट काय, सकारात्मक आहे, विशिष्ट सकारात्मक. आणि काही नाही, अगेन ओ. सो काही, सो दिस इज व्हॉट नथिंग बट व्हॉट, विशिष्ट नकारात्मक. सो असे हे काय 4 टाईपचे स्टेटमेंट आहेत. तर जगामध्ये लक्षात घ्या, सिलॉजिझमचे मेनली या 4 टाईपचे स्टेटमेंटच आहेत, हे लक्षात घ्या. सो फर्स्ट इज ए टाईप, सेकंड इज ई टाईप, थर्ड इज आय टाईप अँड फोर्थ इज ओ टाईप. सो दीज आर द 4 टाईप ऑफ व्हॉट स्टेटमेंट ऑन द सिलॉजिझम, की ज्याच्यावरती पूर्ण सिलॉजिझम काय आहे, बेस्ड आहे. आणि आपल्याला याच विधानांचा उपयोग करून पुढचे एक्झाम्पल्स जे आहेत ते काय करायचे आहेत, आपल्याला फ्रेम करायचे आहेत. ठीक आहे मित्रांनो. सो दीज आर द 4 टाईप ऑफ स्टेटमेंट्स की जे तुम्हाला दिलेले आहेत. ओके, अगेन काही आपल्याला बेसिक गोष्टी याच्यामध्ये बघायच्या आहेत. सो जेव्हा जेव्हा विधान असेल, सो एक पहिला नियम नेहमी लक्षात घ्या की जेव्हा जेव्हा काय असेल,
सकारात्मक विधान असेल, सो जेव्हा जेव्हा तुमचं विधान जे आहे ते कसं असेल, सकारात्मक असेल, सकारात्मक विधानावरून नकारात्मक निष्कर्ष येऊ शकत नाही. ओके, सो सकारात्मक विधानावरून काय, नकारात्मक निष्कर्ष येऊ शकत नाही. आणि व्हाईस वर्सा म्हणजेच काय, नकारात्मक विधानावरून सकारात्मक निष्कर्ष येऊ शकत नाही. आता लक्षात घ्या, जर दिलेली सगळी विधानं जी आहेत, आता हे समजा आपण इथे विधान घेतलंय, ठीक आहे ना. सो आपण इथे एक विधान घेतलेलं आहे. ओके, आता या विधानामधली जी काही सगळी स्टेटमेंट्स आहेत ती कशी आहेत, अफर्मेटिव्ह आहेत. सगळी स्टेटमेंट कशी आहेत, पॉझिटिव्ह आहेत किंवा काय आहेत, अफर्मेटिव्ह आहेत. तर लक्षात घ्या की याच्यावरनं कोणते विधान जे आहे ते कधीही निगेटिव्ह येऊ शकत नाही. समजा या निष्कर्षामध्ये काही असतं की काही विद्यार्थी शिक्षक नाहीत, असं काहीतरी तुम्हाला स्टेटमेंट आलं असतं, तर ते काही हो, इथे नाहीत आहेत, इकडे सगळ्या टर्म्स काय आहेत, तर याचा निष्कर्षाचं हे नाहीचं विधान येऊ शकत नाही. जर का तुम्हाला नाहीत निष्कर्ष योग्य आणायचं असेल तर दिलेल्या स्टेटमेंटमध्ये काहीतरी एक तरी विधान कशाचं असलं पाहिजे, नाहीचं असलं पाहिजे. जर एकही विधान नाहीचं नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये निष्कर्ष जो आहे तो नाही आपण काढू शकत नाही. लक्षात आलं का तुम्हाला? मग इकडे सगळे सकारात्मक विधान आहेत म्हणून नकारात्मक निष्कर्ष त्याचा येऊ शकत नाही. सेम वे जर सगळे विधानं नकारात्मक असतील तर त्याच्यावरनं पण होकारात्मक निष्कर्ष येऊ शकत नाही. हा पहिला मुद्दा कळला प्रत्येकाला, फार महत्त्वाचा आहे. याच्यावरनं पण तुमचे बरेच एक्झाम्पल्स काय होऊ शकतात, सॉल्व्ह होऊ शकतात. ओके, सो हा झाला पहिला पॉईंट. दुसरं मित्रांनो, जेव्हा जेव्हा काय असेल, जेव्हा असं विधान असेल, सर्व पी हे क्यू आहेत. मग सर्व पी हे क्यू आहेत, समजा आपण व्हेन डायग्राम काढली, सो सर्व पी आणि हे काय आहेत, क्यू आहेत. सर्व पी काय आहेत, क्यू आहेत. ओके, सो अशी आपण काय काढलेली आहे, डायग्राम काढलेली आहे. ओके, मग आता अशा प्रकारे डायग्राम काढल्यानंतर कोणते कोणते हे विधान आहे, मग या विधानावरनं कोणते कोणते निष्कर्ष बरोबर होतील. निष्कर्ष म्हणजे ते काय आलं पाहिजे, निश्चित आलं पाहिजेत. सो निष्कर्ष बरोबर कोणते कोणते होतील याच्यामध्ये. सो निष्कर्ष पहिला बरोबर होईल, सर्व पी हे क्यू आहेत, बरोबर आहे ना. हां, मग याचाच अर्थ काय, काही क्यू हे पी आहेत. सो बघा, काही जो पार्ट ओव्हरलॅप होतो क्यूचा आणि काय पीचा. सो काही क्यू हे काय पी आहेत, हे विधान काय होईल, बरोबर होईल. अगेन काही पी हे क्यू आहेत. आता तुम्ही म्हणणार इथे की सर्व पी हे क्यू आहेत, तर मग काही पी हे क्यू आहेत हे कसं का बरोबर. इथे तर सर्व, इथे तुम्ही काय घेतलं, पण लक्षात घ्या तो कॉम्प्रेशनची मेथड वेगळी आहे आपली. ते कॉम्प्रेशन याच्यामध्ये मिक्स करू नका. सरळ आहे की सर्व पी जर क्यू आहे तर पी मधले आपण काही जरी लोक जरी घेतले तरी ते काय आहे, क्यू आहेतच ना. सो सर्व पी हे क्यू आहे, त्याच्यावरनं काही पी हे क्यू आहेत हे विधान काय होतील, हे नेहमी निष्कर्ष काय असेल, योग्य असेल. ओके, हां, अगेन हे काय योग्य निष्कर्ष आहेत. मग कोणते निष्कर्ष काय आहेत, अयोग्य होतील नेहमी, अयोग्य निष्कर्ष. जेव्हा तुम्ही म्हणणार सर्व क्यू हे पी आहेत, सो सर्व क्यू काय आहेत, पी आहेत. तर याच्यामध्ये बघा, सर्व क्यू हे पी आहेत का. सो बघा, क्यू सर्व पी हे क्यू आहेत, पण याचा अर्थ असा नाही की सर्व क्यू हे पी आहेत, बरोबर आहे ना. पी पूर्णतः क्यूच्या मध्ये, पण याचा अर्थ पूर्ण क्यू पीच्या मध्ये असं म्हणू शकतो का. तर जेव्हा बघा हे सर्वच विधान असतं, तर जेव्हा आपण सब्जेक्ट आणि प्रेडिकेट इंटरचेंज करतो, इकडे क्यू घेतला आणि इकडे काय घेतला, पी घेतला, तर ते विधान नेहमी काय असतं,
चुकीचं असतं असा निष्कर्ष या विधानावरनं येऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. दुसरं, काही क्यू हे पी नाहीत. अगेन जर हे विधानच होकारार्थी आहे, सगळी विधानं जर का होकारार्थी आहे, तर त्याच्यावर नकारार्थी निष्कर्ष आपण कोणताही घेऊ शकत नाही. तर हे सुद्धा विधान काय होणार, चुकीचं होणार. सो हे सुद्धा विधान काय होणार, चुकीचं होईल. ओके, अगेन नेक्स्ट याच्यामध्ये, सो हे झालं पहिलं विधान. सो हे पहिलं बघून घ्या. अशा टाईपचे निष्कर्ष काय असतात, अयोग्य असतात. आपण एक आणखी याचं विधान घेऊन बघूयात. ओके, सो काही निगेटिव्ह टाईपचं विधान घेऊन बघूयात. सो याच्यावरनं कोणते विधानं निष्कर्ष जे आहेत ते बरोबर येतील आणि कोणते निष्कर्ष अयोग्य आहेत आणि कोणते निष्कर्ष योग्य आहेत त्याचं सुद्धा काय करूयात, आपण स्टडी करूयात. ओके, सो चला नेक्स्ट घेऊयात आपण. कोणताही पी हा क्यू नाही, असं जर का तुम्हाला विधान आलं, कोणताही पी हा क्यू नाही, मग याला कसं लिहिणार तुम्ही, पी वेगळा आणि क्यू काय वेगळा. सो याचा ना पहिला निष्कर्ष, कोणताही क्यू हा पी नाही, हे निष्कर्ष निश्चितपणे काय होईल, योग्य होईल. कारण हा जर याचा नाही आहे तर कोणताही, समजा मी जेव्हा म्हणतो की कोणताही भारतीय हा पाकिस्तानी नाही, याचाच अर्थ मी काय म्हणू शकतो की कोणताही पाकिस्तानी काय नाही, भारतीय नाही. जसं आपण सर्वचं विधान याच्या आधी घेतलं, त्यात सब्जेक्ट प्रेडिकेट केले, सर्व भारतीय पाकिस्तानी, सर्व काय सर्व महाराष्ट्रीयन काय भारतीय आहेत, याचा अर्थ असा नाही की सर्व भारतीय महाराष्ट्रीयन आहेत, असं म्हणू शकतो का, नाही म्हणू शकत, बरोबर आहे ना. सो सेम वे म्हणून सर्वचं जेव्हा आपण जर बघितलं तर सर्व ए हे बी आणि सर्व बी काय ए आहे. ओके, सो असं आपण कोणतेही याच्यामध्ये हे घेऊ शकत नाही. ओके, परंतु यामध्ये जेव्हा काय निगेटिव्ह विधान असतं, जेव्हा नकारात्मक विधान असतं, बरोबर आहे, सो कोणतेही काय असतं, नकारात्मक विधान असतं, तर त्या नकारात्मक विधानामध्ये तुम्ही सब्जेक्ट आणि प्रेडिकेट चेंज करू शकता. कोणताही पी हा क्यू नाही तर कोणताही क्यू हा काय नाही, पी नाही, हे विधान निश्चितपणे काय असेल, योग्य असेल. अगेन 2, काही पी हे क्यू नाहीत आणि काही क्यू हे पी नाहीत. अगेन आपण याच्यामध्ये पण सर्वच्या केसमध्ये याला बरोबरच घेतलं होतं. कोणताही पी हा क्यू नाही, पी पूर्ण वेगळा आणि क्यू काय पूर्ण वेगळा. मग काही पी हे क्यू नाही. सो बघा, पीचं समजा काही पार्ट मी घेतलं, समजा काही पी, आता काही जर सगळाच तो ते नाही आहे तर काही पण पार्ट त्याचा काय नसेल, तो नसेलच, तर हे विधान काय होणार, हे पण बरोबर होईल. अगेन काही क्यूचा समजा आपण काही पार्ट घेऊ, हा पार्ट पी मध्ये आहे का, नाही, तर हे सुद्धा काय होईल, बरोबर येईल. तर जेव्हा युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह असतं, कोणताही पी हा क्यू नाही, तेव्हा योग्य निष्कर्ष काय, कोणताही क्यू हा पी नाही, काही पी हे काय क्यू नाही आणि काही क्यू हे पी नाही, हे झाले योग्य निष्कर्ष. अगेन याच्यामध्ये काय होऊ शकतं, अयोग्य निष्कर्ष जर का आपण बघितला तर अयोग्य निष्कर्ष काय बघूया त्याच्यामध्ये. ओके, सो अयोग्य निष्कर्ष कोणते म्हणू शकता तुम्ही जेव्हा म्हणणार की काही पी हे क्यू आहेत, किंवा अगेन याचा वाईस वर्सा, काही क्यू हे पी आहेत. सरळ निगेटिव्ह विधान आहे तर काही असो सर्व असो, पण कोणते विधान काय त्यामध्ये घेऊ शकत नाही. तर असं कोणतंही विधान आपण त्याच्यावरती काही भाष्य करू शकत नाही. सो म्हणून हे विधान काय होईल, चुकीचं होईल, बरोबर ना. सो हे विधान काय होणार, चुकीचं होणार. सो किंवा सर्व पण म्हटलं सर्व पी क्यू आहेत, हे पण काय होईल, चुकीचं होईल. सो बघा, नकारार्थी विधानाचा जो निष्कर्ष आहे तो नकारार्थीच असेल. सो नकारार्थी विधानावर एकाच विधानाचा विचार केला आपल्याला, समजा आता आपण एकच विधान घेतलं, आपल्या एक्झाममध्ये जेव्हा सिलोजम सॉल्व्ह करतो तेव्हा तुम्हाला 2 किंवा त्यापेक्षा जास्त स्टेटमेंट, इथे विधानं जी आहेत ती 2 किंवा त्यापेक्षा काय असतील, जास्त असतील, त्याच्यावरच आपण इन्फर करतो. पण लक्षात ठेवा, एक जरी असेल, एक तर कधी असे विधान येणार नाही, पण एक जरी असेल तर त्याच्यावरनं जर सगळेच अफर्मेटिव्ह आहे तर निगेटिव्ह निष्कर्ष येऊ शकत नाही, आणि निगेटिव्ह असेल तर त्याच्यावरनं अफर्मेटिव्ह निष्कर्ष येऊ शकत नाही. अगेन आपण आणखी एक घेऊयात पॅटर्न्स. ओके, आणि सो त्याच्यामध्ये आणखी आपण एक्झाम्पल्सला
बघूयात आणि त्यामधनं कोणते निष्कर्ष योग्य आहेत ते सुद्धा काय येत आहेत हे बघूयात. ओके, हां, तर चला सो विधाने. ओके, सो विधाने काही पी हे क्यू आहेत. आता काही पी हे काय क्यू आहेत आपण सहसा असं घेतो, पण याच्यावरनं योग्य निष्कर्ष काय असेल, काही क्यू हे पी आहेत. हेच एक अफर्मेटिव्ह विधान येऊ शकतं. पण अयोग्य निष्कर्ष बघा काय काय होऊ शकतात. खूपशी विद्यार्थ्यांची इथे चुकतात अयोग्य निष्कर्ष. काही पी हे क्यू नाही. बरेच विद्यार्थी या विधानाला बरोबर घेतात, पण लक्षात घ्या याचं असं नाही आहे काही पी ए क्यू आहे तुम्ही म्हणणार काही पी ए क्यू नाहीत असं तुम्ही घेऊ शकणार नाही. जर का विधान हे अफर्मेटिव्ह आहे, सो काही हे पी आहेत तर याचा तर काही हे पी क्यू हे क्यू नाहीत असं आपण निश्चितपणे म्हणू शकत नाही. ही एक प्रोबॅबल केस होऊ शकते, पण आपण निश्चितपणे असं म्हणू शकत नाही एक्झॅक्टली. म्हणून आपण असा निष्कर्ष घेऊ शकत नाही. किंवा अगेन सर्व किंवा कोणताही पी हा क्यू नाही, सर्व पी हे क्यू आहेत. सो सर्व पी काय आहेत, क्यू आहेत असं सुद्धा आपण कोणतंही विधान त्याच्यामध्ये फ्रेम करू शकत नाही किंवा कोणतंही विधान आपण घेऊ शकत नाही. ओके, सो हे सुद्धा विधान काय होईल, चुकीचं होईल. ओके, सो विद्यार्थी मित्रांनो हा आजचा आपला एकदम किचकट लेक्चर बेसिक्स गोष्टी मी तुम्हाला त्यात सांगितलेल्या आहेत. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ज्यांना काही अजून आयडिया क्लिअर झालेली नसेल, आपण पुढचं जे काही उद्या लेक्चर घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण एकदम एक्झाम्पल्स कसे सोडवायचेत, काय गोष्टीची काळजी घ्यायची हे सगळं बघणार आहोत. व्हेन डायग्राम्स कशा काढायच्यात या सगळ्या गोष्टीचा आपण काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. तेव्हा तुमच्या त्या ज्या गोष्टी आहेत त्या आणखी काय होतील, क्लिअर होतील. ठीक आहे ना. सो आपण फक्त काही बेसिक गोष्टी त्यामध्ये सांगितलेल्या आहेत. मग आता हे सोडवत असताना काय काय करायचं त्यामध्ये ते आपण बघणार आहोत. ओके, पण लक्षात ठेवा मग आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं, सिलॉजिझम म्हणजे काय, तर त्यामध्ये काही विधानं दिलेली असतात, त्या विधानावर कोणते निष्कर्ष योग्य आहेत हे आपल्याला शोधायचं असतं सिलॉजिझममध्ये. सिलॉजिझमचे स्टेटमेंट किती टाईपचे, 4 टाईपचे. पहिलं विश्वव्यापी सकारात्मक, दॅट इज अ युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह ज्याला आपण म्हणतो. विश्वव्यापी काय, नकारात्मक. सो सर्व एस ए पी आहेत विश्व सकारात्मक, कारण काय आहे ते म्हणून सर्व सकारात्मक. विश्वव्यापी का, कारण सर्व आले. क्वांटिफायर एकही किंवा कोणताही असा पी नाही. अगेन हे काय नकारात्मक विधान आहे, पण नकारात्मक कोणताही किंवा एकही नाही म्हणजे आपण सगळ्यांचा रेफरन्स घेतला आहे ते म्हणून ते पण काय झालं, विश्वव्यापी झालं. देन काही एस ए पी आहेत. सो काही एस ए काय आहेत, पी आहेत. सो हे सुद्धा विधान जर का तुम्ही बघितलं तर हे काय आहे, सकारात्मक आहे. आणि काही स्टेटमेंट दिले, सो काही आहे म्हणजे काय विशिष्ट पर्टिक्युलर आहे, सो दॅट इज पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह. आणि काही असे पी नाहीत, सो म्हणजेच काय नकारात्मक आहेत, सो नाहीत म्हटलं त्यांनी. आणि काही म्हटलं आहेत म्हणजे विशिष्ट नकारात्मक. सो ए टाईप, ई टाईप, 4 टाईपचे स्टेटमेंट. ए टाईप युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह, ई टाईप युनिव्हर्सल निगेटिव्ह, पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह आणि पर्टिक्युलर निगेटिव्ह. ठीक आहे. आणि काही बेसिक गोष्टी तुम्हाला सांगितलं आहे कोणती विधानं बरोबर येतात काय येतात. सो नेक्स्ट लेक्चरपासून आपण रेग्युलर प्रोसिजर कशी सॉल्व करायची हे आपण बघणार आहोत. सो नेक्स्ट लेक्चर आत्ता पण इम्पॉर्टंट आहे, सगळ्या गोष्टी रिवाईज करून ठेवा आज. आणि उद्यापासून आपण एक्झाम्पल सॉल्व करायला काय करू, स्टार्ट करूयात. कसे सॉल्व करायचे आहेत, काय करायचे आहेत, वेन आकृत्या आहेत कशा काढायच्या आहेत, या सगळ्या मेथोडॉलॉजी आपण त्यामध्ये बघणार आहोत. ओके, सो मित्रांनो अगेन तर ही इन्फॉर्मेशन भूषण CSAT_भूषण नावाचं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. अगेन मित्रांनो ज्या ऑनलाईन संस्थेतर्फे मी तुम्हाला आता टीच करू शकतो ती म्हणजे काय, अनअकॅडमी. ही देशातली सगळ्यात मोठी ऑनलाईन टेस्ट प्रिपरेशनमधली संस्था आहे. तर त्याचे असे अनेक कोर्सेस आलेले आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला GS आणि CSAT याचं कोचिंग करायचं आहे. तर विद्यार्थ्यांना काय करायचं आहे याच्याबद्दल गाईड करायचं आहे. सॉरी त्यामध्ये गाईड करण्यात येतं तुम्हाला. ओके, सो ते जे हे आहेत, सो हे जे लेक्चर्स आहेत हे फार महत्त्वाचे आहेत. तर आता यूट्यूबला तर आम्ही तुम्हाला गाईड करतोच आहे, पण याचे काही लाईव्ह लेक्चरसुद्धा होतात किंवा काही लाईव्ह कोर्सेस आहेत. सो त्याचं तुम्ही हे उचलू शकता. तर त्याची फी जी आहे ती पूर्ण वर्षभरासाठी फक्त 7,000 रुपये फी आहे. आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही जर भूषण CSAT हा जर माझा कोड यूज केला, सो भूषण CSAT हा जर का कोड यूज केला तर तुम्हाला यामध्ये पण 10% डिस्काउंट भेटू शकतो. म्हणजे तुम्हाला 6,300 मध्ये हा कोर्स पडेल. सो पूर्ण एका वर्षाचा त्यात GS आणि CSAT पूर्ण कव्हर होतं आणि पूर्व आणि मुख्य दोघांची सुद्धा सिलेबस काय होतात त्यामध्ये कव्हर होतात. ओके, अगेन मित्रांनो याच्यामध्ये जर का तुम्ही बघितलं तर याचे 3 महिन्याचे, 3 महिने, 6 महिने
1 महिना असे सुद्धा काय आहेत कोर्सेस आहेत. ओके, सो ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता आणि याचा फायदा तुम्ही उचलू शकता. ओके, सो हे आहे लॉजिकल रिझनिंग मित्रांनो. आपलं पहिलं लेक्चर झालं सिलॉजिझमचं. होपसो तुमच्या बेसिक गोष्टी काय काय असतात त्याला क्लिअर झालेल्या असतील. आता नेक्स्ट लेक्चरपासून आपण एक्झाम्पलला सुरुवात करूयात. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.